और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणच्या पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 मधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करी विरोधात आणखी एक मोठी कारवाई करत ड्रग डीलरचं मोठं नेटवर्क उद्ध्वस्त केलंय। यामध्ये एका नायजेरियन नागरिकासह 3 ड्रग डीलर्सला जेरबंद करण्यात यश आलं असून त्यांच्याकडून तब्बल 2 कोटींहून अधिक किमतीचा एमडी म्हणजेच मेफेड्रॉन आणि कोकेनचा साठाही जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे या ड्रग डीलरकडून वापरण्यात आलेल्या ॲक्टिवा गाडीच्या वाकवण्यात आलेल्या नंबर प्लेटमुळे हे ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश मिळाल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे। 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:20 सुमारास डोंबिवली पूर्वेतील गणेशनगर उंबर्ली गाव परिसरात कल्याण पोलिसांचे अँटी नार्कोटिक्स सेलची प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त सुरू होती। या गस्तीदरम्यान पोलिसांना मुख्य रस्त्याच्या कडेला तिघे इसम संशयास्पद हालचाली करत एकमेकांशी बोलत असल्याचं आढळून आलं। त्यांच्यातील एक परदेशी नागरिक पाठीला काळी बॅग घेऊन पिवळ्या रंगाच्या ॲक्टिवावर होता आणि या गाडीची नंबर प्लेट दिसू नये म्हणून मुद्दाम वाकवलेली असल्याचं आढळल्यानं पोलिसांचा संशय आणखीनच बळावला। या तिघांच्या चौकशीसाठी अँटी नार्कोटिक्स सेल पुढे जात असतानाच तिघांनीही पळण्याचा प्रयत्न केला। मात्र अँटी नार्कोटिक्स सेलच्या पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतलं। त्यांना पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांची आणि त्या बॅगेची झडती घेतली असता त्यातील अंमली पदार्थ पाहून त्यांना धक्काच बसला। त्यांच्याकडून तब्बल 1 किलो 4 ग्राम वजनाचे मेफेड्रॉन एमडी, अंदाजे किंमत 2,80,00,000 आणि 15 ग्रॅम कोकेन अंदाजे किंमत 15 लाख रुपये पोलिसांना आढळून आल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे। परिमंडळ 3 मध्ये माननीय सीपी सर आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट सीपी सर चव्हाण सर आणि ॲडिशनल सीपी सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3 मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ इथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त एमडी आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे त्या ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आहे तो अविनाश सदरला हा राहणारा अंबरनाथचा आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू, या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिवावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आलेला असता आमच्या टीमने त्यामध्ये एपीआय गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं। त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त एमडी त्याची किंमत 2,80,00,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे। असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे। त्या 3 आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या 3 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यामध्ये जी अंमली पदार्थ एक जो व्यक्ती आहे जो मेन ज्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे। इतरही त्याबद्दलची जी आहे त्याची पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे। दुसरे 2 आरोपी जे आहेत ते अंबरनाथ इथले रहिवासी आहेत। अंबरनाथ मधील एक जो आहे तो फुलेनगरमध्ये राहतो आणि दुसरा जो आहे तो चिंचपाडा एरिया अंबरनाथ दक्षिण या ठिकाणी राहणारा आहे। दोघं जण इथला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो। त्यापैकी एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे। बाकीच्या बद्दलची आम्ही आमच्या अजून चौकशी सुरू आहे। त्याबद्दल आमची आता ज्या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकेन आणि हे जप्त केलेलं आहे एमडी, तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि एमडी जे आहे ते सप्लाय होतो असं प्राथमिक माहिती आहे। आणि हे जो अंबरनाथ येथील 2 आरोपी जे आहेत
ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सप्लाय करायचा निष्पन्न होत आहे. आमच्या अजूनही 2 पथक जे आहेत त्या तरीही आरोपींच्या पाठीमागे आहेत, की ज्या माल आणणारे आणि विकणारे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे त्याविषयीचा आमचा तपास सुरू आहे. त्या पूर्ण वर्षभरामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 मध्ये जे परिमंडळ 3 मध्ये जे विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन झालेलं आहे त्याच्या अंतर्गत आपण 101 गुन्हे दाखल केलेले आहेत. 101 गुन्ह्यामध्ये आपण 146 आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 6 कोटी 36 लाखापेक्षाही मुद्देमाल जास्त जप्त केला आहे. त्याच्यामध्ये 244 किलोग्रॅम गांजा आहे, 4 किलो पेक्षा जास्त एमडी आहे आणि कोडिनयुक्त बॉटल्स असा वेगवेगळा सगळा मुद्देमाल म्हणून आपण 6 कोटी रुपयापेक्षाही जास्त मुद्देमाल त्यामध्ये जप्त केलेला आहे. आणि खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस हद्दीमध्ये आपण ह्या 2 गँग्सवर सुद्धा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अन्वये सुद्धा 2 गँग्सवरती आपण यापूर्वी पण कारवाई केलेली आहे. मग ही अंमली पदार्थ विरोधाची कारवाई जी आहे पूर्ण परिमंडळ 3 मध्ये ही अशाच प्रकारे यापुढे सुरू राहणार आहे. आमच्या या टीममध्ये जे काम करणारे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यामध्ये API गायकवाड, त्यानंतर आमचे PSI जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अमित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल नेरकर आणि खरसाण यांनी अतिशय चांगलं काम करून या सर्व आरोपींना त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे मानपाडा पोलीस स्टेशन सिनियर PI संदीपान शिंदे, PI जयपाल राजपूत आणि API सागर चव्हाण यांच्या टीमने त्यामध्ये एकत्रपणे ही पूर्णपणे कारवाई केलेली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेसह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस निरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार देवरे, शिपाई राहुल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर आणि खरसाण यांनी दिली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.